कमॉन, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. चला आपण दिवाळीच्या सुट्या संपल्यात आणि आता आपण आपली शाळा सुरू झालेली आहे. जोपर्यंत आपले वर्ग सुरू होत नाही, प्रत्यक्ष तुम्ही वर्गात येत नाही, तोपर्यंत तुमची ही लर्निंग आणि टीचिंग प्रोसेस जी आहे, म्हणजे शिकण्याची प्रक्रिया जी आहे ती आपण ऑनलाईन सुरूच राहणार आहे. मला वाटतं फर्स्ट टर्मला तुम्ही जे काही शिकलात, ऑनलाईन जे काही शिकलात, त्याच पद्धतीने ऑनलाईनच्या माध्यमातून आपण आपला 8वीचं इंग्रजी शिकणार आहोत. पहिल्या सत्रामध्ये आपण पहिले 2 युनिट शिकलो. आता दुसऱ्या सत्रामध्ये आपण पुढचं युनिट शिकतोय, युनिट नंबर 3.1. आलं लक्षात? मी आता सर्कल केलं, बघा सर्कल केलं आहे, त्याच्यावरती नीट लक्ष देत चला. आपल्याला युनिट 3 आहे. आजपासून आपण युनिट 3 सुरू करतोय आणि युनिट 3.1 आहे आणि त्याचं टायटल आहे त्याचं व्हाय. बघा मी आता चौकोन केलं आहे, व्हाय. आता इंग्रजीमध्ये व्हायचा अर्थ होतो का. आपण म्हणतो ना, वाय आर यू गोईंग, तू का जात आहेस. वाय डू यू कम, तू का येतोस. वाय आर यू प्लेईंग, तू का खेळत आहेस. अशा प्रकारचे आपण वाय हा WH प्रश्नार्थक शब्द लावून आपण प्रश्न तयार करत असतो. तर या व्हायचा अर्थ होतो का. आलं लक्षात? का आपण मराठीत प्रश्न विचारतो ना, तू का चाललास, तू का येतोयस, तू का जातोयस, आहे की नाही. हा, तर याचा अर्थ असा होतो का. आता प्रत्यक्ष ही कविता शिकण्या अगोदर आपल्याला इथे चिटचॅट स्वरूपामध्ये काही प्रश्न दिलेले आहेत. इथे ही चिटचॅट ॲक्टिव्हिटी. आता पहिला प्रश्न काय दिला आहे बघा. हा पहिला प्रश्न, वाय डू यू आस्क क्वेश्चन्स, तुम्ही प्रश्न का विचारतात. दुसरं ॲक्टिव्हिटी आहे, डू यू गेट आन्सर्स टू ऑल क्वेश्चन्स, तुम्ही जेवढेही काय प्रश्न विचारतात त्या सगळ्या विचारलेल्या प्रश्नांचं तुम्हाला उत्तर मिळतं का. तिसरं आहे, हाऊ आर क्वेश्चन्स युजफुल इन युअर लाईफ, आपल्या जीवनामध्ये प्रश्न किती महत्त्वाचे आहेत. चौथी ॲक्टिव्हिटी आहे, चौथा प्रश्न आहे, डू यू थिंक क्रिटिकली विदाऊट क्वेश्चन्स, म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारचे प्रश्न न विचारता तुम्ही एखाद्या गोष्टीवरती किंवा त्या मुद्द्यावरती चिकित्सक पद्धतीने विचार करतात का. बरोबर, म्हणजे चिकित्सक म्हणजे थोडं विचार करतात का त्या गोष्टीवरती. आणि पुढचं शेवटचं आयटम आहे, विच 5, नीट बघा हां, विच 5 इन्व्हर्टेड कॉमा सिंगल इन्व्हर्टेड कॉमा दिलेला आहे, विच 5 WH वर्ड्स आर यूज टू फ्रेम क्वेश्चन्स, प्रश्न तयार करण्यासाठी किंवा प्रश्नार्थक वाक्य बनवण्यासाठी आपण कोणते WH शब्दांचा वापर करतो. हे WH शब्द म्हणतात याला, हे सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये म्हटलेलं आहे. कोणत्या WH शब्दांचा वापर करतो ते आपण पुढे पाहणारच आहोत. चला पुढे आपण बघूया. आता इथे काय म्हणताय बघा, इथे बघा ही ॲक्टिव्हिटी पहिली म्हणताय, मेनी व्हाय क्वेश्चन्स ऑफ युअर चाइल्डहूड मस्ट हॅव बीन आन्सर्ड बाय नाऊ, म्हणजे तुमच्या लहानपणाचे बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतीलच. यू मे वॉन्ट टू नो द व्हाय ऑफ मेनी फॅक्ट्स, परंतु तुम्हाला आज बऱ्याचशा अशा काही गोष्टी आहेत, बऱ्याचशा अशा काही प्रश्न आहेत की तुमच्या मनात जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं, अशा काही घडामोडी आहेत की त्यांची उत्तरं तुम्हाला माहीत झाली असतील किंवा माहीत नसतीलही झाली. पुढे काय म्हणतात, राईट डाऊन 5 सच क्वेश्चन्स बेस्ड ऑन रिस्पॉन्स अँड कॉज 1 इज डन फॉर यू, म्हणजे अशा प्रकारचे 5 प्रश्नार्थक वाक्य जे तुम्हाला तयार करायचे आहेत काही मुद्द्यांच्या आधारावरती. एक तुमच्यासाठी 1 इज डन फॉर यू. 1 इज डन फॉर यू म्हणजे तुमच्यासाठी करून दाखवलेलं आहे. काय, फॉर एक्झाम्पल काय, वाय डू पेंग्विन्स लिव्ह ओनली इन पोलर रिजन्स. आता पेंग्विन माहिती तुम्हाला, पेंग्विन हा प्राणी जो आहे हा फक्त पोलर रिजन म्हणजे खास करून अंटार्क्टिका खंड तुम्हाला माहिती आहे, तिथे 12 महिने बर्फही असतो, म्हणजे तिथे बर्फाचं गवताचं पातं पण नाही बर्फाळ प्रदेशामध्ये. आलं लक्षात? तर अशा या बर्फाळ प्रदेशामध्ये पेंग्विन नावाचा समुद्री प्राणी हा राहतो. तर प्रश्न असा आहे, वाय डू पेंग्विन्स लिव्ह ओनली इन पोलर रिजन्स, तर अशा बर्फाळ मध्येच का पेंग्विन प्राणी राहतात. अशा प्रकारचे प्रश्न तुमच्या मनामध्ये आलाही असेल. अशाच स्वरूपाचे अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये येत असतील तर असे प्रश्न तुम्हाला 1, 2, 3, 4 आणि 5 प्रश्न तुम्हाला तयार करायची आहे. पुढची ॲक्टिव्हिटी बघा काय म्हणता येते, इन्सर्ट द प्रॉपर क्वेश्चन वर्ड्स टू कम्प्लीट द क्वेश्चन्स टू गेट द एक्सपेक्टेड आन्सर गिवन इन द ब्रॅकेट. आता खाली
कंसामध्ये काही WH शब्द दिलेले, प्रश्नार्थक शब्द दिलेत. काय दिलेले आहेत बघा. पहिला आहे हाऊ, हाऊ म्हणजे कसा. दुसरा आहे व्हेन म्हणजे केव्हा. तिसरा आहे वेअर म्हणजे कोठे किंवा कुठे. पुढचा आहे व्हॉट म्हणजे काय. पुढचा आहे हू म्हणजे कोण. पुढचा प्रश्नार्थक शब्द आहे हुज म्हणजे कोणाचे. पुढचा प्रश्नार्थक शब्द आहे विच म्हणजे कोणते. आणि पुढचा शेवटचा प्रश्नार्थक शब्द आहे व्हाय म्हणजे का. तर अशा पद्धतीचे हे प्रश्नार्थक शब्द आहेत. यांचा वापर करून तुम्हाला खालील प्रश्न पूर्ण करायचे आहेत. आता बघा, पहिला प्रश्न इथे दिलेला आहे, त्यांनी आपल्याला तयार करायला सांगितलं आहे. बघा काय, डॅश 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 इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. प्रश्नचिन्ह. खाली मुंबई दिलेलं आहे बघा. मग तुमच्या मनामध्ये टिंब ही महाराष्ट्राची राजधानी आहे. मग तुम्ही कोणत्या प्रकारचे प्रश्न शब्द वापरणार इथे. हाऊ वापरणार, व्हेन वापरणार, वेअर वापरणार, व्हॉट, हुज, विच का वाय वापरणार. प्रश्न असा कंप्लीट करायला सांगितला आहे, टिंब ही महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे. हां, तर मग कोणता शब्द घ्याल तुम्ही. तर इथे प्रश्नार्थक शब्द येईल विच इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. दुसरा प्रश्न आहे, डॅश 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 इज युअर स्कूल लोकेटेड. तुमची शाळा या ठिकाणी आहे. मग कोणता शब्द वापरणार तुम्ही. वेअर इज, प्रश्न असा येईल तिथं, वेअर इज युअर स्कूल लोकेटेड. आलं लक्षात, तुमची शाळा कुठे वसलेली आहे. तर अशा प्रकारचे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. आता पुढे बघूया. असे एकूण 8 प्रश्न तयार करायचे तुम्हाला इथपर्यंत करायचे, बरोबर. आता पुढे बघा, प्रत्यक्ष कवितेला सुरुवात होते. काय, प्रत्यक्ष कवितेला सुरुवात होते व्हाय, का. आता इथे आपण कविता वाचन करूया. आधी आज फक्त वाचन करूया. बघा, आय नो अ क्युरियस लिटल बॉय who is always asking why this, why that, why then, why now, why not, why, by and by. बरोबर, प्रश्नचिन्ह. पुढे, he wants to know why wood should swim, why lead and marble sink, why stars should shine and winds should blow, and why we eat and drink. पुढे, he wants to know what makes the clouds and why they cross the sky, why sink the sun behind the hills and why the flowers die. पुढचा स्टांजा, he wants to know why wind should come from out the bellows nose, why pop guns should go pop and why ocean ebbs and flows. पुढचा स्टांजा आहे, he wants to know why fish have gills and why boys cannot fly, why steam comes from the kettle's spout and why rain falls from the sky. पुढचा स्टांजा आहे, he wants to know why coal should burn and not a bit of stone, how seeds get in the apple core and marrow in the bone. लक्षात. पुढे आहे, he wants to know why ice should melt, why spiders eat flies, why bees should sting and why the yeast should make the duff to rise. लक्षात. पुढे, some of his whys are not too hard to answer if you will try, but other no one ever yet has found the reasons why. म्हणजे अशा प्रकारची कविता आहे. आपण फक्त आज इथं लाऊड रीडिंग घेतलेलं आहे. पुढच्या तासाला आपण प्रत्यक्ष हिला मराठीमध्ये समजून घेऊया. आजच्या दिवस आपण इथे थांबूया. पुढच्या तासाला पुन्हा भेटूया. टिल देन, गुड बाय, टेक केअर.